राहुल्या, काय करतोयस? दिसत नाही वय काय करतोय ती? असं का विचारतोयस बिरबलाच्या गोष्टीगत? सहज विचारलं. मला वाटलं आधीच की उंडायस. आता डोळा बी गेला का काय तुझा? राग गेला नाही वाटत. हे बघ आजा, मी एक तर लवकर तापत नसतो आणि एकदा जर का तापलो तर लवकर गार होत नसतो. तुझ्या माहितीसाठी सांगतो. सॉरी. सॉरी. आधी चुकायचं ते चुकायचं आणि वरनं सॉरी वय. काय दोस्त आहेस का दुश्मन आहेस लक्का? दोस्तीमध्ये कधी सॉरी म्हणायचं असतंय वय. बरं बाबा, सॉरी. हा, म्हणजे सॉरी साठी सॉरी. आजा, दोस्तीचं नियम माझ्याकडनं शिकून घे. नियम क्रमांक 1, दोस्तीत व्यवहार नसतो. म्हणजे तू जर माझ्याकडनं आता केस कापलीस तर तू मला पैसे द्यायचं नाहीस. मग ढाब्यावर पार्टी द्यायची. अरे मग त्यापेक्षा पैसे दिले बरं की. नाही नाही, नियम म्हणजे नियम. नियम क्रमांक 2, दोस्ताचं किती बी चुकलं तरी त्याचीच बाजू घ्यायची. म्हणजे हे बघ, आमचं बापू तुला कधी म्हणलं की राहुल्याला 100 रुपये लागणार आहेत वय? राहुल्याला पैशाची गरज नाही. नाही 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 नाही, 200 लागणार आहेत म्हणायचं. बर. आणि नियम 3? हा, नियम 3, आता सांगितलेलं दोन्ही नियम पाळायचं आणि दोस्तीत कुस्ती आणि अभ्यासात सुस्ती नाही पाहिजे. आजा, हे मग जुळलं की. दोस्तीत कुस्ती, अभ्यासात सुस्ती. वा वा जनाब. बर आजा, ते जाऊ दे. तुम्हाला पार्टी कवा देणार आहेस? पार्टी कसली? कसली? आला का तू आता एवढा ट्रेनिंगला जाणार म्हणल्यावर मला पार्टी नकोय. देणार की. अरे पण पोलिसांनी अजून कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचंय ना. ते तर मिळतच असतंय तुला. मला आहे की कॉन्फिडन्स. नको टेन्शन घेऊ. आजा, मला लका लय आनंद झालाय. मला बी. अरे माझं स्वप्न पूर्ण झालं. राहुल्या, अरे मी फौजी होणार आहे, फौजी. राहुल्या, हे काय रे? अरे फौजीला अशाच शुभेच्छा द्यायच्या असतात. आणि आपण आपल्या माणसाला रिस्पेक्ट द्यायला नकोय. अरे पण आज्या, तुला का मला सोडून जाणार वय? अजिबात नाही. अरे तुला बी यायचंय ना. तुला सोडायला वय? येडा बिडायचं काय? अरे मिलिटरी जायचंय तुला. आज्या, तुझ्या माहितीसाठी सांगतो, कोच कधी मैदानावर येऊन बॅटिंग करत नसतो. तो फक्त गायडन्स करत असतो. मी आता अकॅडमीच टाकतो. आधीच माझी 2 माणसं भरती झाल्यात. आणि आजा, तुला माहितच आहे की माझं जीके, जनरल नॉलेज आणि माझं फिजिकल कसं आहे ते. राहुल्या, खरं सांगू, अरे तुझ्या सपोर्ट शिवाय मी भरतीच झालो नसतो बघ. तूच रे बाबा, तूच. थँक्यू बरं का राहुल्या, खरंच. असू दे. अब क्या रुलाए क्या पगले.
राहुल्या. हॅलो. आजा काय करतोयस? काय नाही, देवळात झोपायला आलोय. एवढं लवकर? वय. अगं घरी बी करमत नाही. मी गावात जरी असलो ना तरी माझं मन बॉर्डरवरच गिरट्या घालते बघ. शितले, कधी एकदा वरती अंगावर चढतोय ना असं झालंय बघ. म्हणजे तुला घाई झालीये जायची? अगं तसं नाही शितले, कधी ना कधी जायचंच आहे की, पण आत्तापासूनच रक्त उसळायला लागले बघ. आजा उद्या तुझा सत्कार आहे गावात. हो. काय मग खुश ना? विषयच नाही. मला तर उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं झालंय. का ग? अख्ख्या गावासमोर तुझा सत्कार होणार. कसलं भारी ना. वय. कसं आहे ना शितले, आपल्या मातीतला सत्कार कधी बी लय मोठा असतोय बघ. ज्या गावात लहानाचा मोठा झालो त्याच गावात आता आपला सन्मान होणार. मामाची कॉलर बी ताट होणार. जीजी बी लई खुश होईल बघ. आणि मी बी. तुझं बी ट्रेनिंग सुरू होणार ना आता इके सारखं? हो. काय राजा, तुला तिकडं माझी आठवण येईल ना? आठवायसाठी आधी इसरावं लागतं. आणि इसरू नये म्हणून त्यासाठी भेटाय बी लागते. अगं मी आज भेटायला येणारच होतो. मी प्रॅक्टिसला गेलो आणि नेमका जामी तिथं आला होता. आणि त्याला चुकून यायचं म्हणलं ना तरी तो मागच यायचा. काय? हो तर. अरे मी महादेवाच्या मंदिरात तुझी वाट बघत होते ना, तेव्हा बी ते सूर्य तिकडे थांबला होता. ह्यो सूर्य तर आता माझ्या हातनं मरतच असतोय. काय ग, काय झालं? अरे आता बी घराबाहेर थांबलाय. अगं आला असलं असंच. असाच आलाय का मुद्दा मला ते बघतेच की. आता उगाच कशाला गोळ घालतीस? तो काय बोलला का तुला? आता सकाळी माझ्या मागे जामे आला होता म्हणून मी. शितले, बोल की. अगं तो जाम्या देवळाच्या बाहेर थांबलाय. आजा ही दोघ मुद्दाम तर आपल्या पाठीमागे येत नसतील ना? काय माहित, पण ही जर माग मागे यायला लागली ना तर आपल्याला भेटता बी येणार नाही आणि बोलता बी येणार नाही.